महाराष्ट्राला सहकाराचा उज्ज्वल वारसा लाभला आहे। शेती अभ्यासक सहकार तज्ञांनी महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र जिवंत ठेवलं। फक्त आपल्यापुरताच विचार न करता आपल्यासोबत अनेकांना घेऊन जात बहुजन हिताय बहुजन सुखाय असा विचार करणारे सहकार महर्षी महाराष्ट्राला लाभले हे आपलं भाग्य। अशाच सहकार महर्षींमध्ये शंकरराव कोल्हे यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात येसगाव सारख्या छोट्याशा खेड्यात 24 मार्च 1929 रोजी शेतकरी कुटुंबामध्ये शंकरराव कोल्हे यांचा जन्म झाला। स्वातंत्र्यापूर्वीच्या या काळात सशस्त्र क्रांती, सविनय कायदेभंग अशा मार्गांनी नवनवीन क्रांतिकारकांना घडवण्याचा हा काळ होता। हेच क्रांतीचे संस्कार शंकरराव कोल्हे यांच्यावरही झाले आणि त्यांनी शेती, सिंचन, कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली। येसगाव येथे प्राथमिक तर कोपरगाव आणि पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन 1946 ला साहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातून 1949 मध्ये त्यांनी BSc ॲग्रिकल्चर ही पदवी घेतली। आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून अमेरिका आणि युरोपमध्ये शेती क्षेत्रातलंच उच्च शिक्षण घेतलं आणि काळ्या आईशी आपली जोडलेली नाळ आणखी घट्ट केली। खरं तर स्वित्झर्लंडमधील मित्रांसमवेत साहेबांनी घड्याळ निर्मिती व्यवसायाचं प्रयोजन केलं होतं, परंतु आजोबा कृष्णाजी पाटील आणि आईवडिलांच्या आग्रहाखातर काळ्या आईची सेवा आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीकरता ते मायदेशी परत आले। युरोपमध्ये सुटाबुटात वावरणारे कोल्हे साहेब आपल्या जन्मगावी म्हणजे येसगावात आल्यानंतर धोतर आणि शर्ट घालून परिसरातील शेतकऱ्यांसोबत कधी एकरूप झाले जाणवलंच नाही। साहेबांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात येसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून झाली आणि त्यानंतर कोपरगाव शेतकरी विकास मंडळ या तालुका स्तरावरील संस्थेच्या अध्यक्षपदी ते निवडून आले होते। कोपरगाव पंचायत समितीचे पहिले सभापती, कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं। यावेळी आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना दिसत होत्या। शेती आणि शेतकरी हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत याची त्यांना चांगलीच जाणीव होती। त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर हाती अधिकार असणं गरजेचं आहे हे साहेबांनी ओळखलं होतं। पण फक्त राजकारण करणं हा त्यांचा स्वभाव नव्हता। राजकारणाच्या बरोबरीनं समाजकारण आणि सर्वसामान्यांचा विकास हेच त्यांचं ध्येय होतं। त्या काळी खासगी साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नसल्यामुळे खासगी साखर कारखान्यांना ऊस देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हक्काचा सहकारी साखर कारखाना सुरू करावा या हेतूने 1961 साली त्यांनी पूर्वीचा संजीवनी टाकळी म्हणजे आत्ताचा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना स्थापन केला। परिसरातील शेतकऱ्यांना या कारखान्याच्या माध्यमातून मोठा आधार तर दिलाच, पण बदलत्या अर्थव्यवस्थेत आणि जागतिकीकरणाच्या स्पर्धेतही सहकारी साखर कारखाना टिकून राहावा यासाठी कोल्हे साहेबांनी सातत्यानं प्रयत्न केले। अनेक उपउत्पादन प्रकल्पांची उभारणी त्यांनी केली। उत्पादन वाढीवर त्यांचा भर असे, त्यासाठी त्यांचा सतत अभ्यासही सुरू असे। 1976 साली माननीय कोल्हे साहेबांनी कारखान्याच्या माध्यमातून कोपरगाव राहता तालुक्यातील गोरगरीब शेतकरी आणि शेतमजुरांचं जीवनमान उंचावण्यासाठी गोदावरी खोरे दूध उत्पादक संघाची स्थापना केली। सहकारातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा वसा शंकरराव कोल्हे यांनी घेतला होता। त्यासाठीच त्यांनी मत्स्यपालन, कुक्कुटपालन, अन्न प्रक्रिया उद्योग यासारख्या विविध सहकारी संस्था स्थापन केल्या आणि त्या माध्यमातून तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांचा विकास केला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग लिमिटेड पुणे, महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय अशा अनेक सहकारी संस्था स्थापन करून अगणित कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवण्यात कोल्हे साहेबांचा मोलाचा वाटा आहे। फक्त शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना काढूनच ते थांबले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी देखील त्यांनी प्रचंड प्रयत्न केले।
1964 मध्ये त्यांनी कोपरगावमध्ये श्री सद्गुरू गंगागिरी महाराज कॉलेजला परवानगी मिळवली आणि इथूनच त्यांच्या शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली. उच्च शिक्षणासाठी पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा आपल्या परिसरातल्या मुलांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार शिक्षण मिळावं ह्या ध्यासापोटी त्यांनी कोपरगावला शैक्षणिक हब बनवण्याचा विडा उचलला आणि 1982 साली संजीवनी एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचं नवदालन खुलं केलं. केजी पासून PhD पर्यंत शिक्षण उपलब्ध करून देणारी संजीवनी शिक्षण संस्था आज भारतातील प्रमुख नामांकित संस्थांपैकी एक आहे. संजीवनीमधून उत्तम दर्जाचं शिक्षण घेऊन कित्येक मुले आज जगभरात उच्च पदांवर काम करत आदरणीय कोल्हे साहेबांच्या विचारांचा वारसा चालवत आहेत. गरजूंना कमी पैशात चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी देखील साईबाबा संस्थान शिर्डीच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. साईबाबा संस्थानचे ते उपाध्यक्षही होते. सत्तेचा वापर विकासासाठी प्रगतीसाठीच करायचा यावर ते ठाम होते. सतत कार्यरत राहणे, जनसेवेचा विचार करणे हाच साहेबांचा मूळ पिंड होता. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शंकरराव कोल्हे यांनी सक्रिय राजकारणातही उत्तम कामगिरी केली. येसगावचे सरपंच ते कोपरगावचे 6 वेळा आमदार हा प्रवास त्यांनी स्वबळावर केला. 1972 मध्ये सिंह या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या साहेबांनी आपली पुढील सबंध राजकीय वाटचाल सिंहासारखीच आक्रमक ठेवली. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी राज्याचे महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क, फलोत्पादन अशा विविध खात्यांचा कॅबिनेट मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळताना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत गोरगरीब कष्टकरी आणि सर्वसामान्यांसाठी ऊन वारा पावसाची तमा न बाळगता प्रचंड कष्ट घेतले. साहेबांनी एकदा विधानसभेच्या हंगामी सभापतीचा कार्यभार देखील सांभाळला आहे. 1970 सालापासून कोल्हे साहेबांनी राज्य आणि देश पातळीवरील विविध संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक पदाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेडचे ते 31 वर्ष संचालक होते, तर त्यांनी अध्यक्षपद देखील भूषविलं आहे. याबरोबरच रयत शिक्षण संस्थेचे सलग 39 वर्ष मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, नवी दिल्लीतील नॅशनल फेडरेशनचे उपाध्यक्ष अशी विविध महत्वाची पदं आणि जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पेलल्या आहेत. तसेच इंडियन शुगर इंडस्ट्रीज इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कॉर्पोरेशन नवी दिल्लीच्या अध्यक्षपदाच्या काळात स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत सक्रिय सहभाग घेऊन साखर निर्यातीतून देशाला 450 कोटी रुपयांचा फायदा करून दिला. या अफाट आणि अजोड कार्यामुळेच साहेबांवर विविध संस्थांमार्फत आर्यभूषण, सहकार रत्न, जीवन गौरव यासारख्या विविध पुरस्कारांचा वर्षावही झाला. पाणी असेल तर शेती फुलेल हे शंकरराव कोल्हे यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठीही खूप प्रयत्न केले. पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणानुसार कोपरगाव आणि आसपासच्या परिसरात सिंचनासाठी त्यांनी पुढाकार घेतला. हक्काच्या पाठ पाण्यासाठी त्यांनी स्वतःच्या सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष केला. पाणी प्रश्नामध्ये प्रांतवाद येतोच, पण शंकरराव कोल्हे यांनी मात्र नाशिक मराठवाडा असा प्रांतवाद मध्ये न आणता ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील आळंदी, कडवा, काश्यपी, गौतमी, गोदावरी पालखेड, मुकणे, भाम, भावली, वाकी या धरणांची कामे मार्गी लावून कोपरगाव तालुका आणि परिसरातील जमीन ओलिताखाली आणली. कोपरगाव तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संजीवनी जलसंवर्धन मोहीम, नाशिक शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नव्याने किकवी धरण प्रस्तावित करून त्याचा पाठपुरावा, पालखेड डाव्या कालव्याच्या कामासाठी विधानसभेत लक्षवेधी तारांकित प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्याशिवाय संजीवनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गोदावरी नदीवर भारतात सर्वप्रथम हिंगणीचा बंधारा बांधला आणि त्यानंतर बंधाऱ्यांची मालिकाच उभी राहिली. याशिवाय असंख्य पाझर तलाव, दगडी साठवण बंधारे,
गावतळी शेततळी बांधली आणि खऱ्या अर्थानं पाणी अडवा पाणी जिरवाचा संदेश दिला। कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी साहेबांनी पुढाकार घेऊन साठवण तलाव नंबर 1 ते 5 करता येसगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी कोपरगाव नगर परिषदेस मिळवून दिल्या आणि पाणी प्रश्न सोडवला। कोल्हे साहेब हे सर्वसामान्यांचे नेते होते। प्रसंगी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बरोबरीने रस्त्यावर उतरून त्यांनी संघर्ष केला। शेतकऱ्यांवर होत असणाऱ्या अन्यायकारक युनिट पद्धतीने वीज बिल वसुली विरोधात साहेबांनी वीज मीटर फेको आंदोलन पुकारलं आणि हजारो शेतकऱ्यांनी आपलं वीज मीटर गोदावरीत फेकून दिलं। त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांकडून हॉर्स पॉवर पद्धतीने वीज बिल आकारण्याचं धोरण सरकारने अवलंबलं। त्या काळात एकूणच शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावर प्रभावी उपाय म्हणजेच कोल्हे साहेब हे एक समीकरणच झालं होतं। सीलिंग कायद्याने त्रस्त असलेल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेणाऱ्या सरकार विरोधात साहेबांनी 1969 साली कोपरगाव तहसील कार्यालयावर आंदोलन पुकारलं। या आंदोलनाची धग राज्यभरात पोहोचेल या भीतीने आणि हे आंदोलन चिरडण्याच्या दृष्टीने सरकारने साहेबांसह शेकडो शेतकऱ्यांना अटक केली। साहेबांनी जामीन न घेता 3 महिने नाशिक सेंट्रल जेलमध्ये राहून आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला। परिणामी अखेर सरकारला झुकावं लागलं आणि राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या। शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा असणाऱ्या दूध दराचा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत असताना 1974 साली ऐतिहासिक राज्यव्यापी दूध मेळाव्याच्या माध्यमातून साहेबांनी सरकारवर दबाव आणत दुधाला हमीभाव मिळवून दिला। जलद कालव्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, परंतु त्याचा त्यांना काहीच फायदा नव्हता। म्हणून साहेबांनी हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेऊन खडा सत्याग्रह आंदोलन केलं। त्याचंच फलित म्हणून आज पूर्व भागातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आली। 1980च्या दशकात शेतीला बँकांच्या माध्यमातून होणारा कर्जपुरवठा महागला होता। त्या विरोधात त्यांनी शेतकऱ्यांचा भव्य रुमण मोर्चा मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयावर नेला होता। हातात रुमण घेऊन काढलेल्या या मोर्चामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या एकूण कर्जावरील 1.5% व्याजदर कमी करण्यात आला। या मोर्चामुळे महाराष्ट्राला आणि केंद्रीय नेतृत्वाला माननीय कोल्हे साहेबांची ओळख झाली। साहेबांना आपल्या जीवन प्रवासात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू, स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय राजीव गांधी, स्वर्गीय PV नरसिंहराव, HD देवेगौडा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा सहवास तर लाभलाच, शिवाय भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, माननीय शरदचंद्र पवार, केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, माननीय रावसाहेबजी दानवे, माननीय रामदासजी आठवले, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी देखील ऋणानुबंध होते। राजकारणासोबत त्यांना इतिहासाची आवड होती। 1988-89 मध्ये वीज कोसळून रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीचं मोठं नुकसान झालं। कोल्हे साहेबांनी संजीवनी कारखान्यामार्फत विशेष प्रयत्न करून मेघडंबरीची दुरुस्ती केली आणि एक आदर्श निर्माण केला। कोल्हे साहेबांना त्यांच्या जीवनात अर्धांगिनी सिंधुताई कोल्हे यांची उत्तम साथ लाभली। त्यांच्या कन्या निलिमा आणि जावई डॉक्टर वसंत पवार यांच्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं। अनेक धार्मिक यात्रा त्यांनी आपली कन्या आणि जावयाबरोबर केल्या। आज साहेबांच्या कार्याचा संस्कारांचा वारसा संजीवनी शिक्षण संस्थेचे प्रमुख श्रीयुत नितीनदादा कोल्हे, डॉक्टर मिलिंददादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख श्रीयुत बिपिनदादा कोल्हे, साहेबांच्या स्नुषा कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे आणि त्यांची पुढची पिढी चालवत असून त्यांचा आदर्श घेऊन ते कार्यरत आहेत। मुरब्बी राजकारणी, अभ्यासू व्यक्तिमत्व, त्याला अफाट वाचनाची जोड, यामुळे शंकरराव कोल्हे यांचं प्रत्येक क्षेत्रातील कार्य उठून दिसणारं ठरलं। प्रचंड जनसंपर्क हे कोल्हे साहेबांचं वैशिष्ट्य होतं। कार्यकर्त्यांचा मोठा संग्रह, लोकांना जोडण्याची कला, जोडलेले मित्र टिकवून ठेवणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, नाविन्याचा ध्यास,
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास आणि काळाच्या पुढे पाऊल टाकण्याचं धाडस ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. जगभरात त्यांचा मित्रपरिवार, त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे कार्यकर्ते आजही आहेत. असे संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून सहकाराचे रोपटे लावणारे, कुशाग्र बुद्धीचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व, स्वच्छ राजकारणी, समाजातील प्रश्न सोडवून कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे गोदाकाठचे आधुनिक भगीरथ सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब कोपरगाव तालुक्यात घडले, ही खरं तर कोपरगाव वासियांसाठी अभिमानाची बाब आहे. राजकारणाचा, सत्तेचा, विकासासाठी वापर करणाऱ्यांमध्ये सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांचं नाव नेहमीच अग्रभागी असेल. 16 मार्च 2022 रोजी वृद्धापकाळाने त्यांचं दुःखद निधन झालं. शरीराने ते जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, कार्य आणि आदर्श समाजासाठी त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहतील. अशा या संघर्ष योद्ध्यास विनम्र अभिवादन.